इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीत गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तब्बल 100 गायींची कत्तल रोखण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असली तरी वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे हिंदू समाजात संतापाचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा हिंदू संघटनेचे प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे यांनी येत्या दसऱ्याच्या दिवशी धर्मरक्षणासाठी तलवार वाटप कार्यक्रम घेण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे। गाय ही हिंदूंची माता असून तिच्या कत्तलीस कारणीभूत ठरलेल्यांवर हत्या सदृढ गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। या प्रसंगी गावकऱ्यांनी एकजूट दाखवत अशा घटनांना ठाम विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। जय जिजाऊ जय शिवराय। आपण सर्वजण ऐकतोय की हिंदू धर्माचं सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, केंद्रात देखील आणि महाराष्ट्रात देखील। असं असताना आपली आई माऊली जिच्या 33 कोटी देव वसतात असे आपण म्हणतो, त्या आपल्या आई माऊलीवरती म्हणजेच गायीवरती जर अत्याचार होत असतील आणि आपल्या दारातच गायी कापल्या जात असतील तर हे आपण कोणीही सहन करून घेतलं नाही पाहिजे। आणि त्या जरी आपले असले, मी त्यांना आपले म्हणणार नाही, त्याला मी हिंदू म्हणणार नाही। असा माणूस जो गाय कापण्या इतकं नीच कृत्य करू शकतो, गाय कापली म्हणजे त्यांनी देव कापला, देव कापला म्हणजे आपला धर्म कापला, आणि आपल्या धर्मावरती जर कोणी बोट ठेवत असेल तर अशा माणसाला आपण कोणीच सोडलं नाही पाहिजे। आणि त्याच्या मागे जो कोणी खमक्या असेल, त्याच्या मागे सरकार असू द्या, कोणी असू द्या, त्या खमक्याने कोणीही आमच्या जवळपास येऊन हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नये, त्याला आम्ही सोडणार नाही। आपल्याला कल्पना असेल, आज इगतपुरी तालुक्यामध्ये वाडीवारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गायी आढळून आलेल्या आहेत, ज्यांना कापण्याचा प्रयत्न झाला, काही कापल्या गेल्या, आणि यामध्ये स्थानिक मुलं देखील होते। त्या स्थानिक मुलांच्या आई वडिलांना देखील आमचं सांगणं आहे की पैदा करून तुम्ही आपल्या धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला तुम्ही पहिले आपल्या सातबाऱ्यामधून काढून टाका आणि त्या आई बापाने पुढे येऊन प्रेस घेऊन सांगावं, हे आमच्या पोटचं नाही, हे आमच्या धर्माचं नाही। एवढं गंभीर बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या आईवरती अत्याचार करणारा पोरगा हा आपला असूच शकत नाही, आपल्या धर्माचा असूच शकत नाही। त्यांना कोणीच सोडलं नाही पाहिजे। पोलीस प्रशासनावरती देखील आमचा पूर्णपणे विश्वास आहे की मथुरे साहेबांसारखे पीआय ज्या हद्दीमध्ये आहेत त्या हद्दीमध्ये इथून पुढे हे प्रकार घडणार नाही, एवढा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। एसपी साहेब पाटील साहेबांना देखील आमचं सांगणं आहे की दसऱ्याला आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, कारण की हा प्रकार आमच्या भागात तिसऱ्यांदा झालेला आहे। आमचं तुम्हाला आमंत्रण आहे, दसऱ्याच्या दिवशी आई भवानी मातेचं गोंदिया इथे मंदिर आहे, त्या भवानी मातेच्या मंदिरात पूजा करून आम्हाला तलवार वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे, त्याला आपण परवानगी द्यावी। त्या तलवार वाटपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण स्वतः उपस्थित राहावं। तुमच्या हातून कट्टर हिंदूच्या प्रत्येक पोराला, प्रत्येक शेतकऱ्याला ती तलवार तुम्ही द्यावी, कारण की आमच्या रक्षणासाठी, आमच्या आई माऊलीच्या रक्षणासाठी ती तलवार तुमच्याच हातून आम्हाला मिळाली पाहिजे। जशा प्रकारे तुम्ही बिझनेसमॅन लोकांना, पॉलिटिकल लोकांना बंदुकीचे परवाने देतात, परंतु बंदूक घेण्या इतकी आमच्या शेतकऱ्यांची किंवा आमच्या इथल्या हिंदू धर्मातल्या मुलांची ताकद नाहीये, कारण की आम्ही MIDC मध्ये कष्ट करून 10-15 हजार रुपये कमवतो, त्या पैशावरतीच आमचं घरदार चालतं। म्हणून तलवार हे आमच्यासाठी सगळ्यात सोपं शस्त्र आहे, पुरातन काळापासून चालत आलेलं शस्त्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हातात मिरवलेलं शस्त्र आहे। ते शस्त्र वापरण्याची आपण आम्हाला परवानगी द्यावी। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आमची विनंती आहे, आपण जसं पंजाबी शीख लोकांना परवानगी आहे शस्त्र बाळगण्याची, तशी परवानगी मराठ्यांना इथून पुढे द्यावी, हिंदू धर्माचं काम करणाऱ्या लोकांना द्यावी। आमच्या आईचं रक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे, आणि तिथून पुढे तुम्ही एकदा आमच्या हातात तलवारी द्यावं, असे प्रकार घडलेच पाहिजे। घडूच शकत नाही साहेब, हे आम्ही कुठंतरी कमजोर झालोय असं वाटायला लागलं, म्हणून हे प्रकार घडतायत। परवाच्या दिवशी सहज एक मित्राने विचारलं की मुस्लिम लोकांना नवरात्रीमध्ये येण्यास बंदी का बरं आहे, तर आमच्या एका पत्रकार मित्रांनी, जे नेते देखील आहेत, त्यांनी तिथं विचारणा केली की आमचं पाळलेलं डुक्कर तुम्ही तिथं येऊ देशाल का? ते म्हटले नाही। मग तुम्ही आमच्या आई माऊली कापण्याचा जर प्रयत्न करत असाल, आम्ही सहन करू का? अजिबात सहन होणार नाही। दसऱ्याला 100% तलवार वाटपाचा कार्यक्रम होईल। SP साहेब आपण फक्त परवानगी द्यावी, उद्या आम्ही पत्रव्यवहार पूर्ण करू। आभारी। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।